मे महिन्याच्या शेवटीच मान्सूनचं कोकणात आगमन झालं। त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी त्याचा मोठा आर्थिक फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अर्थकारणाला बसलाय। पावसामुळे सिंधुदुर्गाचं आर्थिक गणित कसं विस्कटून गेलंय पाहूया या रिपोर्टमध्ये। 10 दिवस आधीच कोकणात मान्सूनचं धुमशान। मान्सून आला तर कोकणाचं अर्थचक्र बिघडलं। हापूस हंगाम संपला, मासेमारी बंदी, पर्यटक निघाले माघारी। दरवर्षी चातक पक्षाप्रमाणे आपण सगळेच पावसाची वाट पाहत असतो। मात्र 10 दिवस आधीच हा पाहुणा कोकणात अचानक येऊन धडकला। त्यामुळे तळकोकणाचं अर्थचक्रच बिघडून गेलंय। सुमारे 10-12 दिवस आधी झालेल्या मान्सूनमुळे कोकणी माणसाचं थोडेफार उत्पन्नाचे मार्गच आता ठप्प झालेत। मान्सून लवकर आल्यानं हापूस आंब्याचा हंगाम लवकर संपला। पाऊस सुरू झाल्यानं समुद्रात मासेमारी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला देखील ब्रेक लागलाय। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची आर्थिक उलाढाल मंदावली आहे। पावसाचा सर्वाधिक फटका पर्यटन व्यवसायाला बसला। मे महिन्याच्या उत्तरार्धात सिंधुदुर्गात पर्यटन तेजीत असतं। मात्र पावसामुळे पर्यटन व्यावसायिकांचा लाखोंचं नुकसान झालंय। गोवा, गुजरात, नागपूर, नाशिक, पश्चिम महाराष्ट्रातून आलेले पर्यटक आता माघारी फिरलेत। हॉटेल, लॉज, घरगुती न्याहारी केंद्र पुन्हा रिकामी पडलेत। अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे पर्यटकांना समुद्र सफारीचाही आनंद घेता आला नाही। 4 दिवस सुट्टीला आलो होतो। आल्यापासून इथे 4 दिवस मुसळधार पाऊस असल्यामुळे आमची सुट्टी काही एन्जॉय झाला नाही। लहान मुली आली होती समुद्राला फिरायला, तिथे आम्ही गेलो नाही। पावसाच्या अभावी आम्ही आमच्या घरी पाहुण्याच्या इथे राहिलो आणि सुट्टी आमची कॅन्सल झाली। किल्ला बघण्यासाठी गेलो होतो, तिथे होडी सगळे बंद आहे। पावसामुळे सगळे होडी बंद असल्यामुळे आम्ही परत आमच्या गावी जात आहोत। पाऊस भरपूर पडला आहे कोकणामध्ये, त्यामुळे आम्ही तिकडे होडी पूर्ण सगळे बंद मालवणं, त्यामुळे पावसाळ्यात कणकवलीत आम्ही जयशिमराग परत जात आहोत। वादळी वाऱ्यामुळे कोकणात वीज गायब झाली आहे। शिवाय सततच्या पावसामुळे घाटात दरडी सुद्धा कोसळू लागल्यात। परिणामी वाहतूक ठप्प होऊ लागली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। नाही म्हणायला सावडाव आणि आंबोलीचे धबधबे प्रवाहित झालेत आणि त्यामुळे वर्षा पर्यटनाला चालना मिळेल अशी आशा आहे। उमेश मुसडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।